देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि आता सध्या जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामधील आदिवासी वाड्यापाड्या ज्या आहेत त्यांच्यापर्यंत मूलभूत सेवा सुविधा पोहोचल्यात का? एका बाजूला संपूर्ण राज्यभरामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये निवडणुकीचं वारं वेगानं वाहतंय। विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी आहे। महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल आणि सर्व युती आणि आघाडीचे मित्रपक्ष हे निवडणुकीच्या प्रचार आणि प्रसाराच्या रणधुमाळीमध्ये सामील झालेत। मात्र न्यू स्टेट महाराष्ट्र एका अशा आदिवासी वाडीवर पोहोचलाय की पेन तालुक्यातील ही आदिवासी वाडी आहे। या ठिकाणी येथील नागरिकांना पायाभूत मूलभूत नागरी सेवा सुविधा मिळतात का? यांच्या मतांचा जोगवा मागून सत्तेत जाणारे लोक हे खऱ्या अर्थाने यांना न्याय देतात का की वर्षानुवर्ष भुलथापा मारतात, हे आपण जाणून घेणार आहोत। सर, काय नाव तुमचं आणि काय सांगाल? सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, पण मात्र आपण या ठिकाणी आता तुमच्या व्यथा जाणून घेण्यासाठी न्यू स्टेट महाराष्ट्र आलाय। काय नाव तुमचं आणि वस्तुस्थिती काय? माझं नाव संतोष ठाकूर, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो। आणि साहेब, ही परिस्थिती आज उंबरमाळचीच नाही आहे, तर ही रायगड जिल्ह्यातल्या 681 आदिवासी वाड्यांची अवस्था आहे, जिथे ह्याच्यामध्ये 13.5 लाख मतदार आहेत किंवा लोकसंख्या आहे ह्या रायगड जिल्ह्यामध्ये। त्या आदिवासींना वाली नाही आहे अशी परिस्थिती आहे। आणि जे इथे ज्या वाडीत आहे तिथून अगदी हाकेच्या अंतरावर 3 किलोमीटर असलेलं ही जी वाडी आहे, ह्या वाडीचं लक्षवेधी होतं आहे की अशा वाड्या ह्याच्यामध्ये देशामध्ये नाहीत जेव्हा आम्ही म्हणतो, कारण त्यांना हक्काची ग्रामपंचायती नव्हती। त्यावेळेस जेव्हा लक्षवेधी झाल्यानंतरही इथले स्थानिक आमदार साधं बघायला येऊ शकत नाहीत की ह्या वाड्या आपल्या बाजूला किंवा मतदारसंघातल्या आहेत, तरीही ही परिस्थिती आहे। आणि आज आपण माध्यमं इथपर्यंत पोचलीत, हा जो काय पंचनामा आहे तो खरंच त्या लोकांनी, जे सत्ताधारी आहेत त्यांनी पाहिलं पाहिजेत। कारण प्रधानमंत्री दिल्लीवरून फक्त सांगतात हम ये करेंगे, हम वो करेंगे, परंतु प्रत्यक्षात मात्र आमच्या आदिवासी बांधवाला कोणत्याही प्रकारचं इथे न्याय दिला जात नाही। याचं उदाहरण सांगतो साहेब, या इथल्या 5ही वाड्या ह्या देशाच्या ह्याच्यावरच नव्हत्या, पटलावरच नव्हत्या, त्यांना हक्काची ग्रामपंचायती नव्हती। त्याच्यासाठी त्यांना मोर्चे काढावं लागलं आणि आमच्यासारख्यांना सांगावं लागलं की एकतर CAA NRC सारखा कायदा आणताय तर त्यांना तिकडे म्हणजे अनिवासी भारतीय घोषित करा आणि शेल्टर रूममध्ये टाका, नाही तर त्यांना सुविधा द्या। त्यावेळेस कुठेतरी लक्ष दिलं जातो, तेही लक्ष दिल्यानंतर त्यांच्या वाट्याला आलेला निधीसुद्धा इथल्या प्रशासकीय यंत्रणेने हडप केलेला आहे। 60 लाख रुपये खवसावाडीसाठी आलेले होते, त्याचा एकही रुपया खर्च केला नाही। माहितीच्या अधिकारात माहिती मागितली, आम्हाला माहितीही दिली नाही। 30 लाख रुपये ह्या उंबरमाळसाठी आलेले होते, जिथे डांबरी GSBचा रस्ता, तो GSBचा रस्ता तुम्ही पाहाल कुठे आहे, जर बनवला असेल तर गेला कुठे, हे शोध प्रशासनकर्त्यांनी किंवा जे काही मतं मागायला येणार आहेत त्यांनी केलं पाहिजे। तर त्याही हे सगळं झाल्यानंतर 7 कोटी 60 लाख रुपये मंजूर पुन्हा झालेत। 1 जानेवारी 2024ला हे निधी मंजूर झालेला आहे PM जसवाईमध्ये। तो ठेकेदाराने वर्क ऑर्डर घेऊन सुद्धा आज 10 महिने झाले काम केलं जात नाही। मग आमचे स्थानिक आमदार कुठे गेले, आमचे पालकमंत्री कुठे गेले? त्यांना हे कळत नाही का की वर्क ऑर्डर घेतल्यानंतरही आदिवासी बांधवांना रस्ता नाही आहे? तर ही जी परिस्थिती आहे ही रायगड जिल्ह्यातल्या सर्वच आदिवासी बांधवांची आहे। त्यामुळे आदिवासींना माणूस हे लोक समजतात, लोकप्रतिनिधी आदिवासींना माणूस म्हणून समजतात की नाही, हाच माझ्यासमोरचा प्रश्न आहे। इथे जे असतील रस्ते असेल, पाणी असेल किंवा रोजगार असेल, इतर सेवा सुविधा आणि साधनं, आरोग्याची सेवा सुविधा साधनं, शैक्षणिक मूलभूत सुविधा, काय नेमकी परिस्थिती आहे? सर, इथे मुलं जी इथे माझ्या बाजूला मुलं आहेत त्यांना विचारा, माझ्यापेक्षा ते सांगतील की शाळेची इमारत केव्हाही पडू शकते। तसं ग्रामपंचायतीने हे केलेलं आहे, आम्ही स्वतः तहसीलदारांच्या प्रांतांच्या कानावर घातलं, परंतु त्यांना काही घेणं देणं नाही आहे। हे झालं याचं। आरोग्याच्या बाबतीत ह्यांना झोलीत टाकून पेशंट नेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही।
ज्या ग्रामीण मार्गाने तुम्ही VR नंबर देताय, विलेज रोड नंबर देताय, ते विलेज रोड नंबर आहेत कुठे किंवा विलेज रोड आहेत कुठे असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. त्यामुळे त्याही नाहीत. पाण्याची जलजीवन मिशन 1,26,00,000 रुपयाची मंजूर झाली, परंतु 1,26,00,000 मधले 26 लाख रुपये जरी संपले असतील प्रत्यक्षात तरी नशीब म्हणावं लागेल. त्यामुळे ह्या आदिवासींच्या नावावर येणारा सगळा निधी हा भ्रष्टाचारात जातो आहे. आणि ह्यांच्यासाठी विशेष म्हणजे आदिवासी विकास प्रकल्प हा स्वतंत्र डिपार्टमेंट असताना सुद्धा त्या 2 डिपार्टमेंटसुद्धा निद्रावस्थेत आहे. तिथे सुद्धा ह्या लोकांना न्याय मिळत नाही. जे आदिवासींसाठी योजना राबवणारे जे विभाग आहेत, शासकीय यंत्रणा आहेत, त्या देखील या ठिकाणी कुचकामी ठरतात असा आरोप या ठिकाणी काही नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते करतात. आई, काय नाव तुमचं, काय परिस्थिती आहे, एकूणच नाव सांगा. मंगल यशवंत वाघमारे. काय परिस्थिती आहे? परिस्थिती म्हणजे आम्हाला रोजगार नाही, काम नाही, धंदा नाही, काय आम्हाला रस्ता नाही, पाणी नाही आणि कोण आमच्या इकडे लक्ष देत नाही, येत नाही, आमच्यापर्यंत पोहोचत नाही. मग आम्ही कशाला हे करायचं त्यांचा. आम्ही आहे ती बरी इकडे जंगलात ना, असं आमचा हे चालला आहे. आम्हाला येताना बाई एकटी माणूस आली तर धडकी भरतंय रस्त्याने येताना. आम्हाला नाही येता येत एकटी माणसाला, म्हणून आम्ही कुठंतरी धावा बाबा जा आमच्यासाठी या, पण कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे पुढारी जे आहेत ते निवडणुकीच्या वेळेला मतदानासाठी येतात, बाबा आम्हाला मतदान करा, आम्ही तुमचं भलं करू. एवढे वर्ष हे पुढारी येतात, तुम्ही त्यांना मतदान करता, मताधिकार बजावता, मग त्यांच्याकडून कामं होतात का नाही? नाही होत कामं. येतात आणि आम्हाला सांगतात का हे देऊ ते देऊन, आम्हाला आश्वासन देतात ना जातात. आम्हाला काही मतदान एवढे वर्ष नव्हती, पिढून पिढ्या गेल्या तरी आम्हाला मतदान नव्हता. फक्त हा जाता येतोय ना, हाच मतदान आम्हाला येत होता. आम्हाला असे फसवत होते, सारखं सारखं येतात ते मतदानातच येतात, ते असे सांगतात तसे सांगतात. आम्हाला काय देत नाही, काय नाही, फक्त तुम्ही या मतं टाकायला एक एक बाबा लाडू हातावर देतात. आमचे मतं टाकायला जातो ना, एक एक लाडू. आज एवढे वर्ष झाले आम्हाला पिढून पिढ्या गेल्या आमच्या, पण कोणी आमच्याकडे लक्ष दिला नाही. या आचारसंहितेमध्ये प्रांताधिकारी कार्यालयामध्ये मोर्चे काढले होते आपण, तर मोर्चे काढले तर तुम्हाला काय सांगितलं, तिथं काय आश्वासन दिलं? हो दिला ना, रस्ता दिलाय, पाणी देऊ, रस्ता देऊ असं दिलाय, आश्वासन दिलाय, पण तो देतात कुठं, आमच्यापर्यंत पोहोचतोय कुठं? तो त्यांच्या तिकडेच आहे, त्याहीच दडपलाय. केवळ आश्वासनं दिली जातात, मात्र त्याची काही पूर्तता त्या आश्वासनांची होत नाही. काही तरुणी आहेत, तरुण आहेत या गावातले, आता देशाचं भवितव्य म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो. ताई, काय नाव तुझं आणि काय परिस्थिती आहे एकूणच सांग, की रस्ता आहे का, किंवा एखादं जर कोण आजारी पडलं तर त्याला तुम्ही कसं नेता, शाळेतली लहान लहान मुलं आहेत ते शिक्षण कुठे घेतात, सगळं सांग. शाळा जर आमच्या इथे 4थीपर्यंत आहे आणि 4थी झाल्यानंतर 5वीसाठी त्यांना खाली पेंडमध्ये जावं लागतं, ते पण त्यांना 3-3, 4-4 किलोमीटर जावं लागतं चालत. मग अशी पोरं चालत नाही, बोलतात की एवढे चालत जाताना आम्हाला त्रास होतो आहे, पाठीवर एवढं दप्तरांचा वजा असतो आणि पाण्या पावसात जाता नाही येत त्यांना. आणि जर आजारी पडलं किंवा गर्भवती महिला आहे, इथून डोंगरावर आहोत आपण, खूप राहायला जो आहे तो डोंगर पट्ट्यामध्ये राहतोय आपण, जंगल भागात राहतोय. रात्रीची 12-1ची वेळ असेल, मध्यरात्र असेल, कुठलं संकट आलं तर तुम्ही काय करता, दवाखान्यामध्ये कसं जाता? दवाखान्यात जायला आमच्याजवळ दुसरा पर्यायच नाही, कारण आम्हाला झोली बांधूनच घ्यावं लागतं. ती डिलिव्हरीची असेल किंवा आजारी कोण असेल त्यांना तोच एक हे आहे की झोली बांधायची आणि घेऊन जायचं. अतिशय खडतर आणि हालाकीचं जीवन या ठिकाणी येथील नागरिक जगतायत. संघर्षमय आणि कष्टप्रद जीवन जगताना तरुण काय सांगतायत हे आपण जाणून घेऊया. दादा, काय नाव तुमचं? वर्षानुवर्ष निवडणुका येतात जातात, नेते मंडळी येतात, आमदार खासदार हे सतत बदलत असतात, पुन्हा पुन्हा तेच सत्तेमध्ये येतात, पण ते निवडणुकांमध्ये सभांमध्ये तुमची गर्दी आदिवासी बांधवांची खूप असते. मी बघतो पत्रकार म्हणून की खुर्च्यामध्ये आदिवासी बांधव खूप असतात. मग तुम्ही जाता, तुम्हाला सगळे ते आश्वासनं देतात, मग त्याची पूर्तता होते का? तुझं नाव काय आणि सांग सगळा अनुभव. माझं नाव सुनील यशवंत वाघमारे. साहेब, मी बऱ्याचशा वेळा बघतो की आमचा आदिवासी समाज मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित असतो. जे सभा, जाहीर सभा असतात त्या ठिकाणी आमचे लोक मुळातच भरपूर गरीब असल्या कारणामुळे काय होतं की त्यांना जर 500-200 रुपये दिले किंवा दारूचे लालच जर दिली तर ही लोक मोठ्या संख्येने टेम्पो आणि गाड्या फुकट देतात ही लोक. त्याच्यामुळं असं असतं की लोक जास्त त्या ठिकाणी आकर्षित होतात. गरीब परिस्थिती असल्यामुळे लोकांना तेच पाहिजे असतो, कामधंदा नसतो हाताला, त्याच्यामुळे ह्या प्रकार जास्त आपल्याला पाहायला मिळतो.
मग विकासाच्या नावाची बोंबाबोंब आहे. आदिवासी वाड्या भरपूर आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी कातकरी वाडी असेल, धनगर वाड्या असतील, खूप आहेत. मात्र तिथपर्यंत विकास पोचलाय का? कसं बघतोस तू? ह्या वाडीमध्ये काय परिस्थिती आहे? परिस्थिती खूपच खराब आहे. आत्ताच गेल्या वर्षीपासून मला वाटते जनमन ही योजना घरकुलांची पंतप्रधान साहेबांनी आणली आणि आपण जर विचार केला तर आमच्या आदिवासी समाजासाठी याच्यापूर्वी 3 योजना यायच्या. आदिम कातकरी प्रधानमंत्री घरकुल योजना आणि शबरी माता घरकुल योजना, 3 योजना होत्या. त्यांना प्रत्येकी 1,30,000 मिळायचे. तर आता ती परिस्थिती त्यांनी 2.5 लाखावर आणली. एक घरकुल तर त्यांनी अगोदरच गायब केलं आहे. आणि मागच्याच वर्षात जेव्हा आम्ही मोर्चे काढले त्यावेळेस आम्ही 14 घरकुलं या ठिकाणी मागितलेली, पण त्याच्यातनं जनमनमधून सुद्धा आम्हाला अजूनही एकही लाभ मिळालेला नाही या वाडीत. बघतोय आपण एकूणच वस्तुस्थिती तू सांगितलीस. तुमचं काय नाव आहे? माझं लक्ष्मी दत्त हिला. काय परिस्थिती आहे वाड्यांमध्ये? पाणी आहे का? वीज, लाईट आणि पाणी. काय नाव? काय लक्ष्मी दत्त हिला. काय परिस्थिती? पाणी नाही का, लाईट नाही, काहीच नाही. आता येतात आम्हाला मतं असली का जवळ येतात, मग सांगतात का तुमच्या घरापर्यंत रस्ता आम्ही करू. काँग्रेसचा कुठं रस्ता करतात? काहीच नाही, नुसतं आशाने ठेवतात. आणि मग बोलतात मतं टाका, याच्यावर कमळाच्या फुलावर टाका, धनुष्य बाणावर टाका, अशी बोलतात. आम्ही बोलतो हो हो टाकू, पण टाकायला तर इथं रस्ता नाही, अशी करतात. आम्हाला फसवतात. आजारी पडली जर आजारी पडली काय तर करता तुम्ही? बांधून घ्यायचं वाशाला, झोळीमध्ये. झोळीमध्ये. अजून पण ती परिस्थिती आहे? हीच परिस्थिती आहे. सर्प चावला हो, आता मागच माझे इंचू चावले होतं. इथं 12:30ला इथनं पेनमध्ये गेलो चालत, तरी दवाखान्यात नाही उघडं. सरकारीमध्ये तर आता बोंबलत आहे, तर मला घेतील एकटीच कुठं राहावं. आता ही बारकी पोरं टाकून कुठं येतील माझ्यासोबत? बोलू मागच घ्या मला घरी, काय होईल तो घरीच. मला अलिबाग परत जाण्यापेक्षा आपल्या घरीच काय होईल तो, अशी परिस्थिती. 3 ठिकाणी चावलेला विंचू, रात्रभर झोपून दिला नाही त्या पोरांना. पण एकूणच आपण परिस्थिती बघतोय की खूप मोठ्या प्रमाणावरच्या हाल आणि अपेष्टा हे सहन करतात. दीदी, काय नाव तुझं? आणि काय सध्या लाडकी बहीण योजना वगैरे या सगळ्या आल्या, पण ते पैसे मिळाले का तुला? हो. म्हणजे सगळ्या सुविधा कशा आहेत इथं गावात? इथं काहीच सुविधा नाही, पाण्याची नाही का रस्त्याची नाही, कुठलीच सुविधा नाही. आम्ही पाणी पण आम्हाला पाणी जरी भेटला तर तो पण आम्हाला पाणी प्यायला टायमावर भेटत नाही. चालू करायला जायला तरी चालू जरी केला तरी ती टाकीमध्ये पाणी लिकीस होतं आहे, तो राहत नाही. दुसऱ्या दिवसाला आम्हाला पाण्याची सुविधाच नाही. आणि पेन जर आम्हाला जायला कुठं असेल, गावाला जायला असेल रस्त्याने, रस्ता पण नाही आमचा बनवलेला, काय नाही. आम्हाला एकटी जरी बाई माणूस असली तरी ती जाताना जरी तिला एकटीला खूप भीती वाटते. दोन्ही बाजूला असा मध्ये रस्ता आहे आणि दोन्ही बाजूला जंगल आहे. तुमच्या आजूबाजूला ज्या वाड्या आहेत त्यांची पण परिस्थिती अशीच आहे का? काय नेमकी परिस्थिती आहे? अनेक आदिवासी वाड्यापाड्यामध्ये गेलो होतो मी, आपण ग्राउंड रिपोर्ट केले होते. काही ठिकाणी रस्ते झाले, काही ठिकाणी पाणी येत आहे. आता सध्या काय परिस्थिती आहे आजूबाजूला? तुम्ही कार्यक्रमांना जाता तर? आजूबाजूला तरी सगळीकडे तशीच सुविधा आहे. जर आजूबाजूला वाड्या आहेत त्यांच्याकडे पण, त्या गावाला पण रस्ता नाही, पाण्याची सुविधा नाही. त्या वाड्यांना पण चालत जायला लागतं. जर दुसऱ्या गावी जायला असलं तरी चालत पायी वाटे आहेत आम्हाला जायला. आता रोजगाराविषयी आपण विचारणार आहोत. तरुण आहेत या ठिकाणी, आणि रोजगार असेल तरच एखाद्याचं कुटुंब चांगलं चालतं, त्याच्या घरात चूल पेटते. काय परिस्थिती आहे रोजगाराची? आदिवासी बांधवांना कामं आहेत? साहेब, रोजगाराचं काय विचारताय? आम्हाला इथे राहण्यासाठी घर नाही. घर नसल्यामुळे पहिला म्हणजे जागेचा प्रश्न पडला. जागेसाठी गावठण नसल्यामुळे कुठलीच सरकारी योजना आम्हाला भेटत नाही. आणि दुसरी म्हणजे असं आहे की या जंगलामध्ये असल्यामुळे तिथे काही असे समस्या आहेत की तिथे ट्रस्टवाले येतात किंवा वन विभागावाले येतात. आणि आम्ही एकदा छोटीशी जर झोपडी बांधायचा आम्ही म्हणजे प्रश्न निर्माण केला तरी आम्हाला तिथे ट्रस्टवाले किंवा फॉरेस्टवाले येऊन तिथं अडवतात की तुम्ही घर हा बांधायचा नाही. की नक्की जागा कोणाची आहे, ट्रस्टवाल्यांची आहे की फॉरेस्टवाल्यांची आहे, ते आम्हाला समजत नाही. नोकऱ्या वगैरे काय आहेत? काही नोकऱ्यांचा काहीच नाही, पत्ताच नाही. सर दादा, काय नाव तुमचं? माझं नाव काळ्या पद्याकडू खवशावरून आलो उंबरमाळावर. तर आमची जाम परिस्थिती मोठी आहे. रस्ता पण नाही, पाणी पण नाही, घरं पण राहण्याची व्यवस्था नाही. खाजगी जाग्यात आम्ही राहतो, ते पण गावठण नाही. आणि रोजगार हमीचा पण परिश्रम आमचा जाम मोठा आहे, तो पण नाही. शाळेत मुलांना शाळेत मुला म्हणजे आमची शाळाच नाही गावठण. घरी गावात शाळाच नाही. शाळा आहे ते 2 किलोमीटरवर आहे.
पोरं चालत जात नाही, लहान मुलं चालत जातात, त्याचा धोका आहे. त्याच्यातनं जातील कसं? साप असतात, काही उंच असतात, घाबरतात पोरं. त्याच्यामुळं आमचं शिक्षण जात आहे. कोणाला शिक्षण नाही तर नोकऱ्या नाही. शिक्षण शिकल्याशिवाय नोकऱ्या भेटतील का? नाही भेटत. त्याच्यामुळं आमची अवस्था अशीच राहिली आहे गरीब लोकांची. एकूणच आपण बघतोय की या आदिवासी वाडीमधील जनतेची व्यथा, नागरिकांची व्यथा, ते कोणत्या संघर्षमय आणि कष्टप्रद परिस्थितीतून जीवन जगतायत. स्वातंत्र्य झालेला आहे देश असं आपण एका बाजूला म्हणतो, परंतु खरोखरच स्वातंत्र्याची फळं यांना चाखता आलीत का? अशा रायगड जिल्ह्यामध्ये 685 आदिवासी वाड्या आहेत आणि 181 आदिवासी वाड्या जर आपण बघितल्या तर त्यांची आकडेवारी जर आपण पाहिली तर त्या आदिवासी वाड्या डोंगराळ, माळरान पठारावर, जंगल भागात आणि माळरान पठारावर वसलेल्या आहेत. आणि त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी सेवा सुविधांची, पायाभूत नागरी मूलभूत सेवेची वानवा आहे. आरोग्य असेल, शिक्षण असेल, रोजगार असेल, त्याचा देखील अभाव आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जीवन जगताना त्यांचं प्रशासनाला, लोकप्रतिनिधींना हे आव्हान राहिलेलं आहे की आम्हाला माणूस म्हणून जगण्याची मुभा द्या, आम्हाला सर्व सोयीसुविधा द्या. आता आमचं गुरं जनावरांपेक्षाही हालाकीचं जीवन आम्ही या ठिकाणी जगत आहोत. असुरक्षित जीवन जगत असताना आम्हाला कधीही सुरक्षितता वाटत नाही असा देखील या ठिकाणी त्यांचं म्हणणं त्यांनी न्यू स्टेट महाराष्ट्रावर मांडलं आहे. संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये एका बाजूला राजकीय रणधुमाळी सुरू आहे, मात्र डोंगर कड्या कपारीतील, जंगल भागातील, माळरान पठारावरील आदिवासी बांधव कसं जीवन मुठीत घेऊन जगतात हे वास्तव आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न न्यू स्टेट महाराष्ट्राच्या या ग्राउंड रिपोर्टमधून केलेला आहे. न्यू स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.